पावसाळ्यातील 4 महिने मुरगुड, गडिंग्लज आणि कापशी या मार्गांवरील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरून या मार्गांवर वाहणारं पाणी येत असल्यानं पाण्यातून धोकादायक वाहतूक होतीये। त्यामुळे अपघातही घडतात। या ठिकाणी यापूर्वीही उड्डाणपूल होण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी असूनही त्या संदर्भात कोणत्याच हालचाली नसल्यानं हा वनवास संपणार कधी अशी संतप्त विचारणा होताना दिसतेय। पावसाळ्यातील 4 महिने मुरगुड, गडिंग्लज आणि कापशी या मार्गांवरील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरून या मार्गांवर वाहणारं पाणी येत असल्यानं पाण्यातून धोकादायक वाहतूक होतीये। या तलावावर कायमस्वरूपी उड्डाणपुलाची मागणी नागरिकातून केली जाते। शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या मार्गाने येणंही अत्यंत धोकादायक झाले। वेदगंगा नदीला तिन्ही बाजूंनी महापूर पसरतोय तेव्हा मुरगुडला बेटाचं स्वरूप येतंय। त्यावेळी हा एकमेव मार्ग राहतो, पण इथंही रस्त्यावरच पाणी येत असल्यानं हा मार्गही बंदच राहतो। त्यामुळे मुरगुड बाहेर पडायला मार्गच शिल्लक राहत नाही। परिणामी अत्यावश्यक आणि गंभीर रुग्णांची मोठी कुचंबणा होतीये। ऑक्टोबरपर्यंत या मार्गांवर पाणी वाहतच असतं। इथला रस्ता काँक्रीटचा असल्यानं तो शेवाळतो आणि निसरडं तयार होऊन वाहनं आणि पादचारी घसरून पडतात। त्यातून अनेक जण जखमी होतात। या गंभीर बाबीची कोणीही दखल घ्यायला तयार नाहीये। त्याची नुसतीच चर्चा होते। या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी जोरदार मागणी सध्या केली जाते, पण त्या संदर्भातील कोणत्याही हालचाली दिसत नाहीत। या मार्गाचा वनवास संपणार कधी अशी नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटते।